Hello friends, in today's lecture we have to going to study what are the types of organic reaction. म्हणजे ऑर्गॅनिक रिॲक्शनचे प्रकार किती आहेत. तुम्ही 9वी 10वी पर्यंत रिॲक्शनचे प्रकार तुम्हाला माहिती आहेत. तर आज आपण त्यामधल्या ऑर्गॅनिक रिॲक्शन जे आहेत, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे कंटेनिंग कार्बन कंपाऊंड्स, ज्यामध्ये कार्बन असणारी जी कंपाऊंड्स आहेत त्या कंपाऊंडचे रिॲक्शन्स आणि त्यांचे टाईप्स. तर जनरली ऑर्गॅनिक कंपाऊंड्स त्याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असतो. मग रिॲक्शनमध्ये काय होतं, फॉर एक्झाम्पल इफ यू कन्सिडर जनरल रिॲक्शन A प्लस बी गिव्स C प्लस डी. आता A प्लस बी हे दोन काय आहेत, रिॲक्टंट आहेत, रिॲक्टन्स, आणि C आणि D काय आहेत, प्रॉडक्ट्स आहेत. रिॲक्टंट एकत्र येऊन त्यापासून काय होतात, प्रॉडक्ट्स तयार होतात. ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असतो, म्हणजे कार्बन बरोबर हायड्रोजनचा बॉन्ड असेल तर तो बॉन्ड ब्रेक केला जातो रिॲक्टंटमध्ये आणि त्याचं कन्व्हर्जन पुन्हा प्रॉडक्टमध्ये तयार होतं. म्हणजे बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड फॉर्मेशन याप्रमाणे ती रिॲक्शन होत असते. तर आता यामध्ये कुठले टाईप्स आहेत रिॲक्शनचे, तर पहिला जो टाईप आहे तो आहे सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता सबस्टिट्यूशनला दुसरा वर्ड आहे रिप्लेसमेंट. सबस्टिट्यूशन म्हणजेच काय, रिप्लेसमेंट. म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिक मॉलिक्यूलमधला एखादा ॲटम हा दुसऱ्या ॲटमनं रिप्लेस करणे, त्याला आपण सबस्टिट्यूशन रिॲक्शन असं म्हणतो. त्याचं आपण जर एक्झाम्पल घेतलं मिथेन, तर मिथेनचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे. मिथेनमध्ये एक कार्बन आणि 4 हायड्रोजन असतात. सो दिस इज स्ट्रक्चर ऑफ मिथेन. आणि मिथेनची रिॲक्शन जर आपण दुसरा मॉलिक्यूल जाय, फॉर एक्झाम्पल क्लोरीन बरोबर केली तर काय होईल, तर मिथेनमधला एक हायड्रोजन, 1 हायड्रोजन ॲटम फ्रॉम मिथेन, इट इज रिप्लेस ऑर सबस्टिट्यूटेड बाय 1 क्लोरीन ॲटम. आता इथं क्लोरीन हा मॉलिक्यूल आहे, तर याच्यामध्ये 2 क्लोरीनचे काय ॲटम्स आहेत. तर त्यापैकी एका क्लोरीनच्या ॲटमना हायड्रोजन काय होईल, रिप्लेस केला जाईल आणि मग प्रॉडक्ट कसा तयार होईल, CH3, आणि इथला हायड्रोजनच्या ऐवजी काय येणार, क्लोरीन. बिकॉज दिस हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय क्लोरीन फ्रॉम Cl2. आता इथं राहिलेला जो हायड्रोजन आहे आणि इथं राहिलेलं एक Cl, त्याच्यापासून कुठला प्रॉडक्ट येणार, HCl. तर याच्यामध्ये मिथिल ग्रुप आला CH3 आणि क्लोरीनसाठी काय नाव येणार याचं, क्लोराईड. म्हणजे प्रॉडक्टचं नाव काय आलं, मिथिल क्लोराईड. मिथेन इन रिॲक्ट्स विथ क्लोरीन, then hydrogen atom from methane, it is replaced by chlorine atom, then the product formed, that is a methyl chloride, and second product is a HCl. तर याप्रमाणे ज्या रिॲक्शन्स आहेत त्या रिॲक्शनला आपण सबस्टिट्यूशन रिॲक्शन असं म्हटलं जातं. वन ऑफ द ॲटम फ्रॉम रिॲक्टंट इट इज रिप्लेस्ड बाय अनदर ॲटम, देन दॅट टाईप ऑफ रिॲक्शन इज कॉल्ड एज सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तर दुसरा जो टाईप आहे that is addition reaction. ॲडिशन म्हणजे बेरीज तुम्हाला माहिती. आता यामध्ये काय होत असेल, समजा 2 रिॲक्टंट असतील A प्लस B, तर त्याच्यापासून एक नवीन प्रॉडक्ट तयार होतो C. म्हणजे 2 molecules combines together and they give a new another molecule, and that type of reaction is called as addition reaction. ॲडिशन म्हणजे बेरीज. आता या ठिकाणी ॲडिशन करत असताना मला इथं अनसॅच्युरेटेड मॉलिक्युल्स आर रिक्वायर्ड. सॅच्युरेटेडमध्ये ॲडिशन होत नाही. सॅच्युरेटेड म्हणजे कार्बनची व्हॅलन्सी सॅटिस्फाय झाली असेल तर त्या ठिकाणी आपण ॲडिशन करू शकत नाही. मग अनसॅच्युरेटेड जे मॉलिक्युल्स आहेत त्याच्यामध्ये कुठले येणार, अल्किन्स किंवा अल्काइन्स. अल्किनमध्ये डबल बॉन्ड असतो, अल्काइनमध्ये ट्रिपल बॉन्ड असतो, किंवा मग ॲरोमॅटिक कंपाऊंड जे बेन्झीनसारखे, यामध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड असतो. जे डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असणारे जे कंपाऊंड आहेत त्यांना आपण अनसॅच्युरेटेड कंपाऊंड म्हणतो. मग त्या ठिकाणी दुसरा ॲटम हा ॲड केला जातो अक्रॉस दिस डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड. मग या ज्या रिॲक्शन्स आहेत त्याला आपण ॲडिशन रिॲक्शन असं म्हणतो. आता याचं एक्झाम्पल बघूया आपण. इफ यू टेक इथिन,
अनसॅच्युरेटेड कंपाऊंड जर आपण इथिन घेतलं CH2 डबल बॉन्ड CH2, इथिनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे CH2 डबल बॉन्ड CH2. आता याच्यामध्ये कशाचे ॲडिशन करायचे? हायड्रोजन्स आर ॲडेड टू इथिन मोलिक्यूल. तर H2 म्हणजे काय आहे तर दोन हायड्रोजन ॲटम्स आहेत. तर दोन हायड्रोजनपैकी एक हायड्रोजन तुम्ही एका कार्बनवरती ॲड करायचा आणि दुसरा ॲडजेसंट म्हणजे शेजारच्या कार्बनवरती ॲड करायचा. आता इथं CH2 आहे, CH2चं काय आहे CH3. एक हायड्रोजन या ठिकाणी ॲड केला की एक इथं CH3 ग्रुप तयार झाला. इथं पुन्हा याची बॅलन्स सॅटिस्फाय करण्यासाठी इथला डबल बॉन्ड कॅन्सल होईल, इथं सिंगल बॉन्ड राहील आणि सेकंड कार्बनला पुन्हा एक हायड्रोजन काय होणार ॲड होईल. म्हणजे इथं सुद्धा काय येणार CH3 ग्रुप तयार. म्हणजे तुम्ही इथिन हा मोलिक्यूल जर घेतला आणि त्यामध्ये हायड्रोजनची ॲडिशन केली तर प्रॉडक्ट काय येईल तुम्हाला इथेन येईल. किंवा तुम्ही HCl सुद्धा ॲडिशन करू शकता. इथं H2च्या ऐवजी जर HCl घेतलं तर हायड्रोजन एका कार्बनवरती ॲड करायचा, क्लोरीन दुसऱ्या कार्बनवरती ॲड केला की तुम्हाला इथिल क्लोराईड हा प्रॉडक्ट तयार करता येईल. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं, एक इथिन मोलिक्यूल घेतला आणि दुसरा मोलिक्यूल हायड्रोजन घेतलेला, दोन्हीची ॲडिशन केली म्हणजे A+B आणि C हा प्रॉडक्ट कुठला मिळाला तर आपल्याला अल्केन मिळाला, सॅच्युरेटेड कंपाऊंड. त्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड आला आणि या ठिकाणी दोन हायड्रोजन ॲड झाले की कार्बनची व्हॅलन्सी सिंगल बॉन्डनं सॅटिस्फाय होते. तर ही झाली दुसरी रिॲक्शन, दॅट इज ॲडिशन रिॲक्शन. त्यानंतर अजून एक टाईप रिॲक्शनचं आहे, थर्ड टाईप. दॅट टाईप इज इलिमिनेशन रिॲक्शन. इलिमिनेशन रिॲक्शन. व्हॉट इज मिनिंग ऑफ इलिमिनेशन? इलिमिनेशन म्हणजे रिमूव्ह, काढून टाकणे. म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिक मोलिक्यूलमधून हायड्रोजन किंवा ॲटम कुठलाही असेल तो रिमूव्ह करायचा आणि त्यापासून नवीन प्रॉडक्ट तयार होतं. तर अशा टाईप जे रिॲक्शन्स असतील तर त्या रिॲक्शनला आपण इलिमिनेशन रिॲक्शन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल we take CH3CH2Cl म्हणजे कंपाऊंड कुठला आहे इथिल क्लोराईड. इथिल क्लोराईड दोन कार्बन म्हणजे इथिल ग्रुप आला आणि Cl क्लोराईड. आणि याची जर रिॲक्शन आपण अल्कोहोलिक NaOH किंवा KOH बरोबर आणि हिटिंग केलं तर यामधून काय होईल, एक हायड्रोजन आणि एक क्लोरीन हा इलिमिनेट केला जाईल आणि या ठिकाणी प्रॉडक्ट जो आहे हा हायड्रोजन इलिमिनेट केला, हा क्लोरीन इलिमिनेट केला तर प्रॉडक्ट त्याला CH2 आहे तर डबल बॉन्ड तयार होईल. त्यानंतर इकडे CH2 आता इथिन तयार आहे. म्हणजे एक मोलिक्यूल आपण घेतलेला आहे आणि एक मोलिक्यूलमधून हायड्रोजन आणि क्लोरीन इलिमिनेट केला की एक इथिन हा एक प्रॉडक्ट आला आणि दुसरा आला HCl. म्हणजे दोन प्रॉडक्ट तयार झाले. म्हणजे हीच रिॲक्शन समजा A पासून आपण B आणि C असे दोन प्रॉडक्ट तयार केले. तर B आणि C कसे तयार झाले तर A या मोलिक्यूलमधून हायड्रोजन आणि क्लोरीन हा इलिमिनेट केला किंवा रिमूव्ह केला तर त्यामधून अल्किन हा एक प्रॉडक्ट तयार झाला इथिन आणि दुसरा जो प्रॉडक्ट आहे तो HCl तयार झाला. या रिॲक्शनला काय म्हणतात आपण इलिमिनेशन रिॲक्शन असं नाव. इलिमिनेशन मीन्स रिमूव्हल ऑफ ॲटम्स फ्रॉम ॲडजेसंट कार्बन. ॲडजेसंटचा अर्थ शेजारचा कार्बन. म्हणजे तुम्ही इथला आणि इथला दोन ॲटम इलिमिनेट करू शकत नाही. इथला जर क्लोरीन इलिमिनेट केला तर या कार्बनवरचा कुठला हायड्रोजन तुम्ही इलिमिनेट करू शकता. म्हणजे एकाच कार्बनवरचे दोन ॲटम इलिमिनेट होत नाही. क्लोरीन फ्रॉम दिस कार्बन then hydrogen from this carbon can be eliminated as a HCl and the product remain that is alkene, it is a ethene. हा थर्ड टाईप झाला. आता चौथा जो टाईप आहे तो रिअरेंजमेंट रिॲक्शन. रिअरेंजमेंट रिॲक्शन. रिअरेंजमेंट म्हणजे फक्त ॲटम किंवा ग्रुपची जागा बदलायची. रिॲक्टंटमध्ये असणारी ती जी जागा आहे ती प्रॉडक्टमध्ये चेंज केली की आपल्याला दोन वेगळे डिफरंट मोलिक्युल्स मिळतील. म्हणजे रिअरेंजमेंट मीन्स इट इज अ रिॲक्शन इन विच आयदर कार्बन स्केलेटन or functional group is modified. Either carbon skeleton
or functional group or both modified. याचा अर्थ बघा, मी रिॲक्शनमध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंडचं स्ट्रक्चर काढलं, त्याला आपण स्केलेटन म्हणतो. स्केलेटन चेंज होऊ शकतं किंवा त्यामध्ये असणारा जो फंक्शनल ग्रुप आहे, तुम्ही फंक्शनल ग्रुप ऑलरेडी स्टडी केलेला आहे. डिफरंट फंक्शनल ग्रुप ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल अल्कोहोल असेल OH, तर त्याचं कन्व्हर्जन अल्डिहाइडमध्ये होईल. किंवा किटॉनिक ग्रुप असेल C डबल बॉन्ड O, तर त्याचं कन्व्हर्जन OH अल्कोहोलिक ग्रुपमध्ये होऊ शकतं. म्हणजे एक फंक्शनल ग्रुप मॉडिफाय केला जाईल. किंवा कार्बन स्किलेटन, स्किलेटन म्हणजे स्टेट चेन आणि ब्रँच चेन. स्टेट चेन कंपाऊंडचं कन्व्हर्जन ब्रँच चेनमध्ये होऊ शकतं. मोलिक्युलर फॉर्म्युला दोन्ही ठिकाणी काय राहतो, सेमच राहतो. मोलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये काही चेंज होत नाही. फक्त एका ऑर्गॅनिक मोलिक्युलचं कन्व्हर्जन दुसऱ्या ह्याच्यामध्ये केलं जातं. ते कन्व्हर्जन दोन प्रकारे होतं. एक तर कार्बन स्केलेटन चेंज करून किंवा मग त्यामधला फंक्शनल ग्रुप चेंज करून. तर त्याचं आपण एक्झाम्पल बघूया. आयसोब्युटिल अल्कोहोल CH3 CH CH3 CH2OH. आता हे कंपाऊंड आहे आयसोब्युटिल अल्कोहोल. आता ही रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. तर या रिॲक्शनचं म्हणजे आयसोब्युटिल अल्कोहोलचं कन्व्हर्जन, तर इथं या ठिकाणी स्केलेटल बघा, तर याचं कन्व्हर्जन आपल्याला या प्रकारे करता येईल. CH3 तीन CH3 एका कार्बनला आणि OH. आता या ठिकाणचा OH जो ग्रुप आहे तो फंक्शनल ग्रुप आहे. तो किती नंबर कार्बनला आहे, तर पहिल्याच कार्बनला आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड. तर हा कार्बन प्रायमरी कार्बन आहे बिकॉज इट इज अटॅच टू ओनली वन कार्बन. वी ऑलरेडी स्टडीड द टाइप्स ऑफ कार्बन आयटम, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्सरी. व्हॉट इज प्रायमरी कार्बन आयटम? द कार्बन आयटम attached to only one carbon atom. What is secondary carbon atom? The carbon atom attached to two other carbon atoms. And what is tertiary carbon atom? The carbon atom attached to three other carbon atoms. तर यानुसार this carbon atom it is attached to only one carbon, therefore it is a primary carbon atom. म्हणजे हे जे अल्कोहोल आहे ते कुठल्या टाईपमध्ये येते? प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरीसाठी 1,0 हा सिम्बॉल वापरला जातो. आता याचं कन्व्हर्जन इथं आपण केलेलं आहे. तर इथं जो OH ग्रुप अटॅच आहे, दिस OH ग्रुप अटॅच टू दिस कार्बन ॲटम, बट दिस कार्बन ॲटम अटॅच टू 3 अदर कार्बन ॲटम्स. सो देअरफॉर दिस कार्बन इज ए टर्सरी कार्बन ॲटम. म्हणजे इथं प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुपचं कन्व्हर्जन टर्सरी अल्कोहोलिक ग्रुपमध्ये केलेलं आहे. या कंपाऊंडचं नाव काय? टर्सरी ब्युटिल अल्कोहोल. तर ब्युटिल ग्रुप कशावर नाव आलेलं आहे? तर याच्यामध्ये 4 कार्बन आहेत. 1 2 3 4 कार्बन म्हणजे अल्केन आणि ब्युटेन, आणि ब्युटेनवरून ब्युटिल ग्रुप आहे. तर आयसो शब्द कसा आलेला आहे? आयसोमेरिझममध्ये तुम्ही शिकलेला एन, आयसो आणि निओ. एन मीन्स ऑल कार्बन ॲटम्स आर इन ए कंटिन्युअस चेन, त्याला नॉर्मल असं नाव आहे, एन फॉर नॉर्मल. स्टेट चेनमध्ये सगळे कार्बन असतील तर तो एन आयसोमर आपण म्हणतो. आयसोमर कशाला म्हणतो? एक सेकंड कार्बन. आता समजा इकडून आपण चेन सुरू केली किंवा इकडून चेन सुरू केली, तर सेकंडला जर मिथिल ग्रुप अटॅच असेल, सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप अटॅच असेल, तर त्या स्ट्रक्चरला आयसोमर असं नाव आहे. टोटल कार्बन 4 असल्यामुळे ब्युटिल ग्रुप आलं. OH हा अल्कोहोलिक ग्रुप असल्यामुळे अल्कोहोल, म्हणून याचं नाव आहे आयसोब्युटिल अल्कोहोल. तर हा प्रायमरी टाईपचा कार्बन असल्यामुळे हे प्रायमरी अल्कोहोल. आता या ठिकाणी टर्सरी नाव का आलेलं आहे? तर OH ग्रुप अटॅच टू टर्सरी कार्बन ॲटम. OH ग्रुप हा कुठल्या कार्बनला अटॅच आहे? टर्सरी कार्बनला आहे. देअरफॉर दिस कंपाऊंड इज ए टर्सरी ब्युटिल अल्कोहोल. ब्युटिल का? तर त्याच्यामध्ये 4 कार्बन आहे. म्हणजे याचा तुम्ही मोलिक्युलर फॉर्म्युला बघितला आणि याचा बघितला तर दोन्हीचा सेम आहे. मोलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनची संख्या. आता याच्यामध्ये 4 कार्बन आहेत. हायड्रोजन किती आहेत बघा? 3 + 3 6 7 8 9 and 10 हायड्रोजन्स आहेत आणि ऑक्सिजन एकच आहे. ऑक्सिजन 1 नाही लिहिलं तरी चालतं. आता हे दुसरं कंपाऊंड बघा, टर्सरी ब्युटिल. याच्यामध्ये सुद्धा कार्बन 4 आहेत. हायड्रोजन बघा 3 3 6 9 1 10 आणि ऑक्सिजन हा एकच आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी मोलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. दोन्ही ठिकाणी मोलिक्युलर फॉर्म्युला काय? सेम आहे. म्हणजे आयसोमर्स आहेत. ओनली चेंज इन स्केलेटन, कार्बन स्केलेटन. इथं एकच ब्रँच आलेलं आहे, तिथं 2 ब्रँचेस आले.
म्हणजे ही रिॲक्शन आहे ते कसे रिअरेंजमेंट केले आहे. रिअरेंजमेंट कार्बन स्केलेटन्स आर रिअरेंज. सो दीज आर 4 टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक रिॲक्शन्स. ऑर्गॅनिक रिॲक्शनमध्ये 4 टाइप्स आहेत. म्हणजे महत्त्वाचा पार्ट आहे. तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये रिॲक्शन हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो. रिॲक्शन ज्यांना समजले असतील त्यांना ऑर्गॅनिक केमिस्ट्री अवघड जात नाही. तर रिॲक्शन कुठल्या टाईपची ती तुम्हाला अगोदर लक्षात आली पाहिजे. आता आपल्याला याच्यानंतर जो पॉईंट आहे तो आहे टाईप्स ऑफ रिएजंट्स. टाईप्स ऑफ रिएजंट. आता व्हॉट इज रिएजंट. आता आपण ऑर्गॅनिक रिॲक्शनचे टाईप्स बघितले 4. त्यामध्ये सबस्टिट्यूशन रिॲक्शन हा एक टाईप बघितला. आता सबस्टिट्यूशनमध्ये आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं. CH4 + Cl2 gives CH3Cl and HCl. जिथला एक हायड्रोजन हा क्लोरीनने काय केला रिप्लेस केला म्हणजे सबस्टिट्यूट केला म्हणून त्याला सबस्टिट्यूशन रिॲक्शन असं नाव. तर रिॲक्शनची कंडिशन आहे इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट. तर आता इथं आपण मिथेन आणि क्लोरीन यांना काय म्हणतो रिॲक्टंट म्हणतो. मिथेन आणि क्लोरीन दीज आर रिॲक्टंट. आणि मिथिल क्लोराईड आणि HCl हे काय प्रॉडक्ट्स आहेत. पण आता इथं रिएजंट कुठला आहे. 2 रिॲक्टंट आहेत त्यापैकी एक रिएजंट असतो. रिएजंट म्हणजेच अटॅकिंग सबस्टन्स. म्हणजे या ठिकाणी क्लोरीन आणि मिथेन. मिथेन हे मेन कंपाऊंड आहे तर क्लोरीन हे काय रिएजंट आहे. मिथेन हा काय झाला सबस्ट्रेट. मिथेन इज ए सबस्ट्रेट म्हणजे 2 जे रिॲक्टंट आहेत त्यापैकी एक सबस्ट्रेट असतो आणि इथं क्लोरीन आहे तो काय रिएजंट. क्लोरीन इज ए रिएजंट. त्यानंतर मिथिल क्लोराईड आणि HCl 2 प्रॉडक्ट आहेत त्यापैकी मेन प्रॉडक्ट हा मिथिल क्लोराईड आहे. सो दिस इज प्रॉडक्ट. आणि दुसरा जो प्रॉडक्ट HCl आला आहे दॅट इज बाय प्रॉडक्ट किंवा सब प्रॉडक्ट. म्हणजे रिॲक्शनमध्ये समजा 2 रिॲक्टंट आणि 2 प्रॉडक्ट आले तर त्यामधला एक हा मेन सबस्ट्रेट असतो दुसरा रिएजंट असतो. आणि प्रॉडक्टमध्ये मेन प्रॉडक्ट आणि बाय प्रॉडक्ट याप्रमाणे रिॲक्शन आपण लिहित असतो. तर आता आपल्याला यामध्ये टाईप्स ऑफ रिएजंट हा पार्ट शिकायचा. म्हणजे इथं जे आपण रिॲक्टंट वापरणार किंवा रिएजंट वापरणार त्यामध्ये कुठले कुठले टाईप्स आहेत. कारण हे रिएजंट या मॉलिक्युलमधले बॉन्ड ब्रेक करतात त्याला अटॅकिंग रिएजंट असं नाव आहे. म्हणजे मिथेनमधला आपण मगाशी बघितलं या कंपाऊंडमध्ये CH4 आणि क्लोरीन यांच्यामध्ये रिॲक्शन झालं तिथला एक बॉन्ड ब्रेक केलेला होता आणि क्लोरीन आणि त्या ठिकाणी क्लोरीन अटॅच झालेला. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिथिल क्लोराईड हा प्रॉडक्ट मिळालेला होता. मिथिल क्लोराईड म्हणजे बॉन्ड ब्रेकिंगचं काम कोणी केलेलं इथं क्लोरीनने केलेलं आहे. क्लोरीन अटॅक्स ऑन दिस कार्बन हायड्रोजन बॉन्ड्स अँड दिस बॉन्ड ब्रेक्स. आणि प्रॉडक्टमध्ये काय झालं तर कार्बन आणि क्लोरीनमध्ये नवीन बॉन्ड तयार झाला. फॉर्मेशन ऑफ ए न्यू बॉन्ड बिटवीन कार्बन अँड क्लोरीन अँड दिस इज अ मेन प्रॉडक्ट. तर या ठिकाणी जो रिॲक्टंट अटॅक करतो दुसऱ्या कंपाऊंडवरती किंवा रिॲक्टंटवरती त्या रिॲक्टंटला रिएजंट असं नाव. दॅट रिॲक्टंट इज कॉल्ड एज अ रिएजंट. आता रिएजंटमध्ये मेन आपल्याला 2 टाईपचे रिएजंट शिकायचे. दॅट रिएजंट्स आर न्यूक्लिओफाइल अँड इलेक्ट्रोफाइल्स. न्यूक्लिओफाइल्स आणि दुसरा जो आहे तो इलेक्ट्रोफाइल्स. इलेक्ट्रोफाइल्स. आता इथं फाइल्सचं मिनिंग होऊया आपण. फाइल्सचं मिनिंग लविंग किंवा अट्रॅक्शन. फाइल मीन्स लविंग ऑर अट्रॅक्शन. तर न्यूक्लिओफाइल्स म्हणजेच काय असणार आहे न्यूक्लियस लविंग. न्यूक्लियस लविंग म्हणजे न्यूक्लियसकडे त्याचं अट्रॅक्शन जास्त असणार. आणि इलेक्ट्रोफाइल्स म्हणजे इलेक्ट्रॉन लविंग. इलेक्ट्रॉन लविंग म्हणजे इलेक्ट्रॉनकडे जास्त अट्रॅक्शन असेल तर तो इलेक्ट्रोफाइल झाला आणि न्यूक्लियसकडे अट्रॅक्शन असेल तर न्यूक्लियस लविंग झाला. तर न्यूक्लिओफाइल्स त्याचा सिम्बॉल आहे NU आणि त्याच्यावरती 2 इलेक्ट्रॉन दाखवले. 2 डॉट म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. आणि इलेक्ट्रोफाइल्सचा सिम्बॉल E आणि याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो. पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे ते काय करतील निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट करून घेतील. म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉन अट्रॅक्शनचं काम हे इलेक्ट्रोफाइल्स करतात. म्हणजे त्याला इलेक्ट्रॉन लविंग असं नाव आहे.
किंवा इलेक्ट्रॉन सिकिंग असं सुद्धा म्हणतो. न्यूक्लिओफाइल्स इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असणार आहे, मग ते पॉझिटिव्ह चार्ज अट्रॅक्ट करते. म्हणजे न्यूक्लियसवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, दे अट्रॅक्ट्स न्यूक्लियस. तर याप्रमाणे न्यूक्लिओफाइल्स आणि इलेक्ट्रोफाइल्स असे दोन रिएजन्स आहेत. तर यामधला तुम्हाला डिफरन्स सुद्धा परीक्षेला विचारला जाऊ शकतो. तर आता आपण सुरुवातीला यामधला जो डिफरन्स काय आहे तो बघूया. न्यूक्लिओफाइल्स पहिला पॉइंट बघू. न्यूक्लिओफाइल्स दीज आर इलेक्ट्रॉन रिच स्पेसीज. म्हणजे इलेक्ट्रॉन रिच म्हणजे श्रीमंत, ज्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे त्याला इलेक्ट्रॉन रिच असं म्हणतात. म्हणजे न्यूक्लिओफाइल्समध्ये इलेक्ट्रॉन हे जास्त असतं. आता त्याच्या अपोजिट बरोबर इकडे इलेक्ट्रोफाइल्समध्ये काय येईल, इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसीज. डेफिशियंट म्हणजे कमतरता, ज्यामध्ये इलेक्ट्रॉन कमी आहेत. स्पेसीजचा अर्थ काय, आयन्स किंवा मोलिक्युल्स. स्पेसीज म्हणजे आयन्स किंवा मोलिक्युल्स. इथं सुद्धा आयन्स किंवा मोलिक्युल्स, ज्या आयन्समध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे किंवा ज्या मोलिक्युल्समध्ये इलेक्ट्रॉन सेंट्रल जो ॲटम असेल त्यामध्ये इलेक्ट्रॉन जास्त असतील तर तो न्यूक्लिओफाइल असतो. आणि ज्या स्पेसीजमध्ये इलेक्ट्रॉन कमी आहेत किंवा पॉझिटिव्ह चार्ज असणारे आयन्स किंवा मोलिक्युल्स सेंट्रल ॲटममध्ये इलेक्ट्रॉन्स कमी असतील तर त्याला आपण इलेक्ट्रोफाइल असं म्हणतो. तर पहिला डिफरन्स बघा, इलेक्ट्रॉन रिच, इलेक्ट्रॉन जास्त असणारे स्पेसीज. आणि इकडे काय, इलेक्ट्रॉन डेफिशियंट म्हणजे कमी असणारे स्पेसीज. त्यानंतर दुसरा पॉईंट काय येईल बघा, सेकंड पॉईंट, दे आर ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स, सॉरी दे डोनेट इलेक्ट्रॉन्स, टू other species किंवा टू इलेक्ट्रोफाइल्स. डोनेट म्हणजे देणे. इलेक्ट्रॉन जास्त असल्यामुळे काय करतील, इलेक्ट्रोफाइल्स म्हणजे ज्यात इलेक्ट्रॉन कमी आहेत त्या स्पेसीजना इलेक्ट्रॉन डोनेट करतात. आता इथे काय याच्या अपोजिट ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स, कुणापासून तर फ्रॉम न्यूक्लिओफाइल्स. म्हणजे या इलेक्ट्रोफाइल्स जे आहेत त्या न्यूक्लिओफाइल्स पासून इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट म्हणजे घेतील. हा दुसरा पॉईंट झाला. त्याच्यानंतर थर्ड जो पॉईंट आहे याच्यामध्ये दे अटॅक्स ऑन इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर्स, अटॅक्स ऑन इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर्स. ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन कमी आहेत त्या ॲटमवरती अटॅक करत असतात. आणि याच्या अपोजिट अटॅक्स ऑन इलेक्ट्रॉन रिच सेंटर्स. म्हणजे ज्या स्पेसीजमध्ये इलेक्ट्रॉन जास्त आहेत त्या स्पेसीजवरती हे अटॅक करत असतात इलेक्ट्रोफाइल्स. त्याच्या आपण एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल, न्यूक्लिओफाइल्स इलेक्ट्रॉन जास्त आहेत म्हणजे निगेटिव्ह चार्ज असणारे आयन्स, OH मायनस किंवा EX कुठला एलिमेंट असेल, ClBr, OH मायनस, EX मायनस. त्यानंतर मोलिक्युल्स, न्यूट्रल मोलिक्युल जर आपण घेतले तर NH3 एक मोलिक्युल आहे. त्यानंतर वॉटर एक मोलिक्युल आहे. त्यानंतर अल्कोहोल किंवा इथर. आता इथं NH3 मध्ये तुम्हाला माहिती आहे नायट्रोजनवरती लोन पेअर असते, इलेक्ट्रॉन रिच झालं. H2 मध्ये ऑक्सिजनवरती 2 लोन पेअर असतात. मला इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर माहिती आहे, अमोनिया किंवा वॉटर्स. किंवा अल्कोहोलमधल्या OH वरती सुद्धा इथं 2 पेअर्स आहेत. इथरमध्ये सुद्धा 2 पेअर्स आहेत. म्हणजे लोन पेअर म्हणजे शिल्लक राहिलेले इलेक्ट्रॉन्स. म्हणजे काय झाले, इलेक्ट्रॉन रिच आहेत, इलेक्ट्रॉन जास्त असणार. आता याच्याबरोबर अपोजिट इकडे काय येणार, पॉझिटिव्ह चार्ज आयन. म्हणजे समजा H प्लस किंवा NO2 प्लस आयन्समध्ये पॉझिटिव्ह चार्ज असणारे आयन्स कुठले आहेत, H प्लस NO2 प्लस. किंवा या ठिकाणी दुसरे एक्झाम्पल आपल्याला न्यूट्रल मोलिक्युलची कुठली घेता येतील, इलेक्ट्रॉन डेफिशियंट म्हटलं की AlCl3 ॲल्युमिनियम ट्रायक्लोराइड. त्यानंतर BF3
BF3 म्हणजे बोरॉन ट्रायफ्लोराईड. त्यानंतर BeCl2, FeCl3 ही सगळी इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहेत. यामध्ये ॲल्युमिनियम हा सेंट्रल ॲटम आहे, तर याच्या सराउंडिंगमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे हा इलेक्ट्रॉन 8 पेक्षा कमी असेल तर हे काय असणार आहे, इनकम्प्लीट ऑक्टेट असणारे सेंट्रल मॉलिक्यूल. ॲल्युमिनियम, बोरॉन, बेरिलियम, ते Fe 8 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन आहेत, त्याला इनकम्प्लीट ऑक्टेट म्हणतो आपण. आणि या ठिकाणी जे ॲटम्स आहेत मॉलिक्यूलमध्ये त्याचं ऑक्टेट कसं आहे, एक्सपांडेड ऑक्टेटचा अर्थ काय की सेंट्रल ॲटम समजा इथं नायट्रोजन असेल किंवा इथं ऑक्सिजन आहे, याच्यामध्ये 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असणारे हे मॉलिक्युल्स आहेत. मग या टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत निगेटिव्ह आयन्स किंवा लोन पेअर असणारी इलेक्ट्रॉन्स ही न्यूक्लिओफाईलचे एक्झाम्पल आहे. दीज आर इलेक्ट्रॉन रिच. आणि डेफिशियंट म्हणजे कमी असणारे. तर हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो, तो जर सोडला तर त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज किंवा NO2+. पॉझिटिव्ह आयन्स आर इलेक्ट्रोफाईल्स. किंवा इनकम्प्लीट ऑक्टेट असणारे जे मॉलिक्युल्स आहेत त्यामधला सेंट्रल ॲटम Al, बोरॉन, B, दे कंटेनिंग लेस दॅन 8 इलेक्ट्रॉन्स. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ इलेक्ट्रोफाईल्स. तुम्हाला एक्झाममध्ये 2 मार्काला याच्यावरती डिफरन्स हा परीक्षेला विचारला जातो, डिस्टिंग्विश बिटवीन न्यूक्लिओफाईल्स अँड इलेक्ट्रोफाईल्स. तर तुम्हाला हे 4 पॉईंट त्याच्यामध्ये लिहिता आले पाहिजे. तर दीज आर द टाईप्स ऑफ रिएजंट. सो इन नेक्स्ट लेक्चर we study other remaining part of basic principle of chemistry, organic chemistry.